आज आपण पाहिलंय की भोकरदन, जाफराबाद आणि वैजापूर तसेच उत्तरेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी जळगावमध्ये सुद्धा तर धुळे, नाशिकच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे। अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी तर धाराशिव तुरळक ठिकाणी हा पाऊस झालेला आहे। आजची 14 जुलै अशा प्रकारे गेली, ज्याचा आढावा तुम्हाला मी कालच सांगितला होता। पण 15 जुलै काय पराक्रम करणार आहे, तत्पूर्वी त्याबद्दल आपण थोडीशी माहिती विंड आणि हाय प्रेशर बद्दलही घेऊयात। कारण की वाऱ्यामुळे ढगांचं स्थलांतर होणं आणि ढगांना एका ठिकाणी न टिकू देणं हे पराक्रम वारे बऱ्याच दिवसापासून करत आलेले आहेत। तो उद्याच्या 15 जुलैला कुठे कुठे अडथळे येऊ शकतात किंवा एकंदरीत पुढील 5 ते 6 दिवसाचा आढावा कसा राहील हे देखील समजून घेऊया। सध्या तुम्ही पाहता की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि गव्हर्नमेंटच्या मोसडॅक्स नावाच्या वेबसाईटनुसार आपण हा आढावा घेतोय। सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली, ही जी काही ढगांचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात, हा भाग एमपीचा आहे, त्यानंतर नागपूरच्या उत्तरेकडचा भाग आहे आणि इकडे पूर्व भाग आहे म्हणजे तेलंगणा आणि छत्तीसगड भागांमध्ये। त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये रेनफॉल चांगल्या पद्धतीने मॉडेलनुसार व्यक्त होत आहे। पण हे जे काही हाय प्रेशर इथे क्रिएट झालेलं आहे, ह्या हाय प्रेशरमुळे महाराष्ट्रामध्ये कितीही प्रमाणात जर वातावरण सांगितलंय तर ह्या ढगांची रेलचल जर आपण पाहिली, ह्या भागामध्ये थांबण्याचं नाव घेत नाही। तो म्हणजे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग। विदर्भासाठी परिस्थिती पोषक राहील, पोषक राहणार देखील आहे। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये यांना पाण्याची कमी पडणार नाहीये। पण ज्या 70% व्याप्ती आपण सांगतो आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः ती व्याप्ती 80% जाणार आहे। पण त्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाड्याची व्याप्ती 60 ते 65% एवढीच राहील। 70% घेण्याचा त्याचा अंदाज आहेच। या बीडसाठी, सोलापूरसाठी, धाराशिवसाठी ही 15 तारीख आपण जी काही दिलेली आहे, आज 14 जुलैला जे काही उत्तरेकडील भागांना तो पाऊस झालाय, पण याचा प्रादुर्भाव जो आहे तो छत्रपती संभाजीनगर पुरताच मर्यादित राहिला। काही ठिकाणी देऊळगावच्या चिखलीमध्येही समाविष्ट आहे। आजही संध्याकाळी जर आपण पाहिलं तर खामगाव परिसरामध्ये काही ठिकाणी, शेगाव पट्ट्यामध्ये रात्री काही ठिकाणी, इकडे धुळ्याच्या भागामध्येही रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी पाऊस हा होणार आहे। पण व्याप्तीच्या बाबतीत 70, 60, 65 असे कंडिशनचा आहे। आता एकंदरीत हाय प्रेशर बद्दल बोलूया, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही वारं महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, या वाऱ्यामुळे पाऊस महाराष्ट्रात टिकत नाहीये। एकंदरीत हा राहील किती दिवस? आता तुम्ही मॉडेलनुसार जर हाय प्रेशर जर पाहिलं आपण, हे पूर्ण पहा सरळ रेषेमध्ये क्रॉसमध्ये दक्षिणेकडे थोडं उत्तरच्या डायव्हर्टिंग मध्ये आहे। त्यामुळे सोलापूरकडील येणारी कंडिशन बाष्पयुक्त वारे हे छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद हे उत्तरेकडील भाग घेण्यामध्ये आज यशस्वी झालेले आहे। पण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाचे काय हे देखील आज पाहणार आहोत। तर उद्याची जी काही कंडिशन आहे ही सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरकडील दक्षिण भाग, बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये काही ठिकाणी, लातूर या भागामध्ये, तसेच जालना परिसरामध्ये आणि बुलढाणा बऱ्याच ठिकाणी, अकोला, अमरावती बऱ्याच ठिकाणी, चंद्रपूर भाग देखील बऱ्याच ठिकाणी, अशा प्रकारे हा उद्याचा 15 जुलै राहील। मग 15 जुलै नंतर वातावरण हे संपुष्टात येईल का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता। बऱ्याच कमेंटमध्ये हा प्रश्न पाहायला मिळालेला आहे आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची देखील सांगण्यात येते आहे।